ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। दरम्यान याच बंडखोरांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू आहे। उद्या उद्धव ठाकरे हे शिर्डीच्या दौऱ्यावरती आहेत। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दुसऱ्या वेळेला बंडखोरी केल्यामुळे मतदारसंघामध्ये तीव्र नाराजीची भावना आहे। विरोध असताना देखील वाकचौरे यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं होतं। दरम्यान आता उद्या उद्धव ठाकरे भाऊसाहेब वाकचौरे यांचा कसा समाचार घेणार याकडे देखील लक्ष आहे। सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी। राज्यातील 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आणि यानंतर आता उद्धव ठाकरे या 6 मतदारसंघात प्रचार दौरा करत असून त्यांची शेवटची जी प्रचार सभा किंवा जनसंवाद आहे तो शिर्डीमध्ये पार पडणार आहे। मी आता आहे शिर्डीतील सिद्ध संकल्प या लॉन्चच्या समोर। नगर मनमाड महामार्गावर राहता शहराजवळ असलेल्या या सिद्ध संकल्प लॉनमध्ये उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी जनसंवाद होणार आहे। त्याचबरोबर हा जनसंवाद साधतानाच उद्या सकाळी उद्धव ठाकरे पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहे। एकूणच जर पाहिलं तर 2009 पासून भाऊसाहेब वाकचौरे यांनी विविध पक्षात प्रवेश केलेला होता। सुरुवातीला उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर काँग्रेसनंतर पुन्हा एकदा भाजप, पुन्हा एकदा शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि आता शिंदे गट। या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं भाऊसाहेब वाकचौरेंसंदर्भात काय बोलणार? साईबाबांची शपथ त्यांनी घेतल्याचंही यापूर्वी उद्धव ठाकरेंनी टीका केली होती, त्यामुळे शिवबंधन त्यांनी तोडलं होतं। या सगळ्या गोष्टींवर आता उद्धव ठाकरे उद्या नेमकं काय संवाद साधणार आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात काय संदेश देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूणच जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून सुरू झालेल्या या संवाद सोहळ्यामध्ये उद्या ही शेवटची सभा या ठिकाणी, प्रचार सभा या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर उद्धव ठाकरे या ठिकाणाहून मुंबईला रवाना होतील। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या या शिर्डीच्या मेळाव्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि त्याला कारण आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा सहकाराचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे या ठिकाणच्या नेत्यांवर देखील उद्धव ठाकरे काही बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।